नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 कंपनींबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्याची रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट या येणाऱ्या वीकमध्ये आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 460 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 93.03% आणि या कंपनीने 20 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 10 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 385.45 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 67,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 72.69% आणि या कंपनीने 10 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 11 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया SJVN लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 130.94 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 51,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 70.49% आणि या कंपनीने 65 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,492 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2,00,000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 62.24% आणि या कंपनीने 2:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,560 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 18,000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 184.65% आणि या कंपनीने 7 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 255.40 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 56,000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 238.50% आणि या कंपनीने 2 रुपये 65 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया HBL पॉवर सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 612 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 17,000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 127.13% आणि या कंपनीने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,829 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 21,000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 103.70% आणि या कंपनीने 1 रुपये 44 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया BEML लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 3,948.10 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 51.59% आणि या कंपनीने 15.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,703.60 रुपये
आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 48,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 110.07% आणि या कंपनीने 2.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.